न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। स्कूल अनुदान संबंध में बड़ी खबर। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 60,000 शिक्षकों के टप्पानुदान की राह करेंगे आसान। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य के अंशतः अनुदानित स्कूलों में अपने टप्पा बढ़ोतरी अनुदान की राह देख रहे तकरीबन 60,000 शिक्षकों के लिए ये बड़ी खबर है कि शिक्षक समन्वय संघ की ओर से आजाद मैदान मुंबई में 9 नवंबर से टप्पा अनुदान की मांग को लेकर किए गए आंदोलन के बाद शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने आंदोलन स्थल पर पहुंचकर 1 जनवरी 2024 से अगला टप्पा देने का लिखित आश्वासन दिया था। फिर शीतकालीन अधिवेशन में 1 जनवरी 2015 से अगला टप्पा देने की बात कही, जिसके बाद राज्य के 60,000 शिक्षक नाराज हो गए। इस बात के विरोध में राज्य के शिक्षक समन्वयकों ने शिक्षण मंत्री और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर अनुदान टप्पा बढ़ोतरी 1 जनवरी 2024 से ही देकर राज्य के 60,000 अंशतः शिक्षकों को न्याय देने की मांग की। इस निवेदन के बाद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने समन्वय को आश्वासन दिया कि वो अगले 2 दिन में बैठक बुलवाकर सकारात्मक निर्णय लेंगे। देखिए पूरी रिपोर्ट। नमस्कार। शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदान या ठिकाणी झालेल्या आंदोलन दरम्यान राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री हे मैदानात येऊन संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना एक आश्वस्त त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं की पुढील प्रत्येक वर्षी आम्ही त्या ठिकाणी आपणास टप्पा लागू करणार आहोत। त्या अनुषंगाने लेखी पत्र सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून मिळालं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला स्थगिती दिली होती। परंतु आताच हिवाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामुळे राज्यातील 60,000 शिक्षक संभ्रम अवस्थेमध्ये आहे, गोंधळलेला आहे आणि आमचंही त्या ठिकाणी खरं तर समाधान झालं नाही। त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली। त्या भेटी दरम्यानही सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की डिसेंबरमध्ये तुमचे आंदोलन याची आर्थिक तरतूद करू आणि 1 जानेवारी 25 पासून आंदोलनाचा टप्पा दे राहील। या गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी विरोध केला। 1 जानेवारी 24 पासूनच आम्हाला टप्पा हवा आहे आणि त्या टप्प्यावर सर्व शिक्षक समन्वय राज्यातील 60,000 शिक्षक या ठिकाणी त्या भूमिकेवर ठाम आहे। या संदर्भात या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सन्माननीय आमदार महोदय यांच्या समवेत आम्ही भेट घेतली। त्या भेटी दरम्यान माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की याबाबत आपण लवकरच मुंबई या ठिकाणी 2 दिवसात बैठक लावू आणि या बैठकी दरम्यान योग्य तोडगा काढून बजेट अधिवेशन मध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला टप्पा देण्याचं आपण प्रयत्न करूया, असं एक आश्वासन आम्हाला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून मिळालं। आता राज्यातील 60,000 शिक्षक बांधवांचं या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या या बैठकीकडे लक्ष लागून आहे। निश्चितच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेसही अर्थमंत्री असताना 1100 कोटीची भरीव तरतूद आमच्या सर्व शिक्षक बांधवांसाठी केली होती आणि आताही या वेळेला शिक्षक बांधवांना 60,000 शिक्षकांचा विचार ही संख्या डोळ्यासमोर ठेवून एक चांगला पॉझिटिव्ह निर्णय या बैठकीत ते घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या बैठकीनंतरच शिक्षक समन्वय संघ ठरवणार आहे। धन्यवाद।